पाहू शकाल आजच्या दिवसातील पहिल्या प्रति चौथ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. स्पार्टन ट्रॉफी जी आपण नुकतीच संपन्न केली त्या स्पर्धेचे आयोजक संघ मयूर दलवीनं मात्र सुरुवात केली. पहिल्या चेंडू मात्र डॉट हाताळला आहे आणि सलामी जोडी पाहू शकाल आपण या ठिकाणी सांघिक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा चेंडू पाहू शकाल या ठिकाणी थोडासा फ्लायटेड दिला होता आणि पडल्यानंतर थोडासा मूव झाला आणि पाहू शकाल सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. विकी मोगरे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल एक युवा टॅलेंटेड खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जो मैदानाचा उल्लेख केला स्वर्गीय निर्मलाताई पाटील म्हणजे विजयदादा पाटील यांची आईचं नाव ते आणि त्यांची मिसेस सुद्धा काल परवा सरपंच झाले. जल्लोषपूर्ण अगदी तो कार्यक्रम पाहिला आपण. श्रीमती सौभाग्यवती रिंकलजी विजयदादा पाटील आणि हा संघ सुद्धा त्याच नावाने खेळतो त्यांच्या मुलीच्या नावाने विहाना स्पोर्ट्स पिसे. आधीच्या काळामध्ये हा संघ प्रिन्स इलेव्हन पिसे नावाने खेळायचा, आता विहाना नामकरण केलंय. म्हणजे विजयदादा पाटील यांचं अगदी मोलाचं योगदान आहे पिसेगावच्या क्रिकेटसाठी. हो जरूर. जसा हा नाव चेंज केला लगेच त्यांनी मात्र स्पर्धा जिंकली गेली. मयूर पुन्हा एकदा हो फटका मात्र हवेत खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. भरपूर उंची फटकेला मिळाली आणि मिड ऑफचा क्षेत्र अगदी वाईड क्षेत्रामध्ये गेला आणि कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. पहिले विकेटचं पतन आणि फलंदाज बाद झाला. या ठिकाणी पहिला धक्का लागतो टीम स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाला. विकेट प्राप्त केली गोलंदाज मयूरने आणि जो बाद झाला त्यांनी लगेचच इकडे या 12 खेळाडू पण तुम्ही इथे दाखल व्हायचं आहे कॉम्बॉक्समध्ये. जो बॅट्समन बाद झाला मिस्टर ABC आपण या इकडे जरा XYZ सांगण्यासाठी. आता XYZ पण आउट झाले. 2 वरती 2 धावा 2 गडी बाद. मयूर मस्त चेंज ऑफ पेस करतोय, बॉलिंगमध्ये अगदी परिवर्तन करतोय. व्हेरिएशन चांगले आहेत मयूरचे योगी. हो जरूर. त्याच्याकडे तो भरपूर वर्षाचा जो अनुभव आहे तो मात्र पूर्णपणे झोकतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या षटकामध्ये 2 बॅक टू बॅक सफलता त्याने प्राप्त केल्या आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर 5 चेंडूचं खेळी तर मात्र झालेल्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि पाहू शकाल नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रांजल पाटील उर्फ सनी. हो फटके चेंडूला दिशा दाखवली, टर्न केला आणि चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रेस सुरू आहे आणि त्या रेस मध्ये चेंडूचा विजय होताना दिसतात आणि दडपण सुद्धा आहे. 2 संकट आली, 2 धक्के दिले. नवीन गोलंदाज इथे तयार होतोय विनय पाटील. विनय पाटील हा अगदी तगडा खेळाडू आहे. हा आयकॉन प्लेअर आहे आपल्या पिसे संघाचा. आपण नेहमीच त्याचं चांगलं प्रदर्शन पाहत असतो. खुल्या गटात सुद्धा चांगले खेळ तो दाखवत असतो आणि तो नक्कीच प्रिन्स इलेव्हन पिसे संघाला त्यांनी फार पुढे नेले. स्पीडअप करा गेम जरा, कारण विकेट सुद्धा स्पीडने पडल्यात 2, पण तो धावसंख्येला तितका स्पीड नाहीये योगी. अरे तो स्पीड आता मात्र या ठिकाणी फलंदाज विकी आणि प्रांजलला मात्र वाढवावा लागेल. हो पाहू शकाल फक्त हवेत सीफ केलाय. चेंडू चालला अगदी कव्हरच्या दिशेनं. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. बघा आमच्या त्रिकूटला किती वेळ कमी आहे बघा. जितक्या स्पीडने आले तितक्या स्पीडने रिटर्न पण चालले. म्हणजे किती वेळ दिला, फक्त 5 मिनिटं दिली त्यांनी. म्हणजे किती त्यांचं अगदी पूर्ण बिझी शेड्यूल आहे आणि ते म्हणतात की मी पुन्हा येईन. प्रत्येक जण म्हणत गेला इकडे आणि तुम्ही यायचंय पुन्हा. जरुरी सर्व तयारी LPL ची सध्या सुरू आहे, त्यामुळे त्याच्याकडे वेळ फार कमी आहे. धावसंख्या 8 वरती. हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि तिथे बघा किती नाराज बॅट्समन झाले. स्वतःचं ॲग्रेशन दाखवत आहेत, त्याची शरीर भाषा दाखवते की मी काहीतरी मोठी घोड चूक केली आहे.
चेंडू डॉट काढलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. धावसंख्या 8 वरती 2 गडी बाद स्पार्टन्स स्पोर्ट्स सांगे संघाची. ही पहिली बॅटिंग सुरू आहे. 4 षटकांचा मुकाबला. असं वाटतं की योगेश सर हा सामना विपरीत दिसतोय मागच्या 3 सामन्यांचा विचार करता. लो स्कोरिंग मॅच असू शकते. हो, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु अजूनही भरपूर खेळ येणं बाकी आहे, कारण विकी मोगरे अजूनही खेळपट्टीवरती त्याच्या सोबतीला पाहिलं तर प्रांजल सुद्धा आहे आणि आय थिंक येणाऱ्या बॅटरमध्ये मनोज पाटील सुद्धा आपण पाहू शकाल. इथे मात्र पहा, तुम्ही सांगितलं की लो स्कोरिंग सामना होईल, परंतु फलंदाज विकी सांगतोय की आमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे की इथून आम्ही मोठी इनिंग साकारू शकतोय. आणि त्याने सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. गायत्री शेलारचं गाणं हे वाजलं जाईल तर त्यासाठी मला चौकार मारावा लागेल की त्याची आवडती गायिका आहे ती म्हणजे गायत्री शेलारचं सुंदर गाणं, सुंदर आवाज आणि फटका सुद्धा चौकाराने आलाय तिथे. आणि आपला आवाज त्याने ऐकला कॉमेंटेटरचा. हे गरजेचं असतं कधी कधी योगी. एखाद्याला पेटवण्यासाठी आपल्याला विपरीत बोलावं लागतं थोडंसं, जेणेकरून समोरचा फलंदाज बॉलर पॉझिटिव्ह बनवू शकतो. आपली एक स्ट्रॅटेजी असते कॉमेंटेटरची, त्याला म्हणतात कॉमेंटेटर कर्स किंवा कॉमेंटेटरचा आशीर्वाद सुद्धा असतो. धावसंख्या 12वर. जरूर जरूर पाहू शकाल या ठिकाणी या सर्व गोष्टींचा मात्र पूर्णपणे आलेख मात्र मनोज कार्वे सरांना आहे. हो हो, पावलाचा वापर जरूर केला होता, परंतु तदनंतर विनय पाटीलने थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढा दूर ठेवला की तो मात्र वाईट झाला आणि अखेर एक्स्ट्रा धाव तिथे मात्र विनय पाटीलने खर्च केली. 13 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. या दुसऱ्या पर्वामध्ये LPLच्या माध्यमातून सानवी 11 आमने संघाचा विनय पाटील याचं आयकॉन म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे. फुलटा चेंडू टर्न केलाय. पाहू शकाल डीपमध्ये प्रोटेक्शन सज्ज आपण पाहतोय. आविष्कार आय थिंक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं फिरकी त्याच्याकडून पाहायला मिळाली. पुन्हा सिंगल धाव. अगदी फास्ट जलद गतीने षटक इथं हाताळतोय गोलंदाज विनय पाटील. आणि काय कुमार अजय गरसत आपल्याला सुद्धा माहिती पडलं असेल की 73 सेकंदमध्ये षटक हाताळलं रवींद्र जडेजाने. एक नुकता त्याने रेकॉर्ड केलाय. हो, यावेळेला चेंडू अगदी बाहेर टाकला होता. सरळ चेंडू उचली घेऊन विकेट किपरकडे जातोय. कमी पावलांचं इथं रनअप असताना षटक सुद्धा समाप्त झालं. बोलता बोलता 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 7.0च्या वेगाने स्पार्टन्स सांगे संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14वर. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 6 धावा मयूर पाटीलने. दुसऱ्या षटकामध्ये विनय पाटीलने खर्च केले 8. आणि यानंतर जो पुढील सामना असेल, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल, जय सौरदेव किरवली विपक्ष योगेश 11 आमनेब. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आज एकूण 10 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि सर्व संघ जर पाहिले तर ओमसाहेब आपल्या लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत एकापेक्षा एक सरस संघ आज ज्या लॉट्समध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. चला, वेळेला महत्त्व द्या. लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज गावदेवी विहाणा स्पोर्ट PC संघाच्या वतीनं लेफ्ट आर्मर आहे मिस्टर शुभम. आय थिंक शुभमला इमर्जिंग प्लेअर हा अवॉर्ड स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवलच्या स्पर्धेमध्ये आम्ही दिला होता. काय जबरदस्त मात्र खेळ शुभमने त्या स्पर्धेमध्ये साकारला होता आणि जरूर या स्पर्धेमध्ये पाहूया कशा रीतीने तो खेळ सादर करेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती स्विंग करण्याचा प्राप्त दुरुत्तरी केला होता, परंतु चेंडूला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त दोन्ही फटक्या पाहिल्या आपण. आणि तसा जर पाहिलं तर विकी मोगरे एक क्लासिकल बॅटर आहे आणि जरूर त्यांनी सुरुवातीला थोडासा वेल घेतला, परंतु वेल घेतल्या कारणानं मात्र जरूर त्याचा आता कॉन्फिडन्स वाढलाय. आणि पाहू शकाल बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्या ठिकाणी
शुभमच्या अगेन्स्ट मात्र त्यांनी ठोकले गेले आणि आता मात्र संघाने धावसंख्या पाहू शकाल पोहोच निघली 26 या आकड्यावरती आणि 26 पैकी वैयक्तिक 20 धावसंख्येवरती विकी खेळतो, त्याच्यामध्ये 2 षटकाराचा समाविष्ट आणि एका चौकाराचा समाविष्ट. बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. हो, तिसरा येईल का? फ्लिक ऑफ द रिक्स, मनगडी फटक्याचा वापर केला आणि चेंडू मात्र करतोय हा बाई सफर. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 षटकार. बघा योगी सर, आपण जो अंदाज केला होता क्रिकेटमध्ये, अंदाज किती फोल ठरतात. आपण काय निर्णय घेतला, उल्लेख केला होता की हा सामना लो स्कोरिंग असेल. 2 षटकामध्ये 14 झाल्या होत्या. मग हे क्रिकेट आहे, कधी पण सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. काय त्यांनी दाखवून दिलं बघा बॅट्समनने, की आम्ही सामना सहजासहजी लवकर संपूर्ण करणार नाही, फिनिश करणार नाही. आम्ही अशी फिनिशिंग बॅटिंग करणार की सामना हा आधीच्या सामन्यासारखा असेल. आम्ही सुद्धा 60च्या पार धावसंख्या निवू शकतो. ती क्षमता दाखवली बॅटरने. परंतु 6 मध्ये 6 येणार का? संधी होती, परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 सिक्सर हॅट्रिक पाहिले आपण. पहिली षटकारची हॅट्रिक प्रतीक वाकडे केली, त्याच्यानंतर जयेश जोशीच्या नावावरती दुसरी षटकारांची हॅट्रिक पाहिली आणि त्यानंतर खांडवल संघाचे आय थिंक योगेश्वर पाटीलनं 5 मध्ये 5 ठोकले आणि आज पाहिलं तर विकी मोगरेने 4 मध्ये 4 ठोकले. हो, पाहू शकाल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल धाव घेण्याचे त्याचे प्रयत्न तिथे होते, परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र फिल्डर तैनात होता आणि जरूर तिथे मात्र सिंगल धाव घेण्यापासून मात्र विकीला थांबवलं गेलं आणि अखेर 3 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला गेला आणि 38 धावा 10 फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला जाऊन फक्त त्यांनी दिशा दिली होती, पॉईंटच्या दिशेने पाहिलं, परंतु तिथे गॅप शोधू शकला नाही पाहिलं. परंतु कधी कधी असं असतं की तुम्हाला सिंगलच्या ऐवजी तुमचा नॅचरल खेळ आहे तो करायचा असतो, तुमच्या संघासाठी ते महत्त्वाचं असतं. परंतु त्यांनी तिथे अपेक्षा केली की मी पुढच्या शेवटच्या षटकासाठी स्ट्राईकला येईन आणि त्या प्रयत्नासाठी तो असफल ठरला. सन्माननीय चेतनजी बजागे यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आम्ही त्यांना पाहतोय. येस, धावसंख्या 38, 38 ऑन द बोर्ड. 3 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, परंतु त्यानंतर अगदी चेंडूंनी बॅटची चांगली गाठ पडली आणि पाहता पाहता 4 लागोपाठचे षटकार दाखवले विकी मोगरे यांनी. आता शेवटच्या षटकासाठी किती धावा असतील असं आपण अपेक्षा करतो की 15 ते 20 धावा जरी जोडला गेला तरी सुद्धा 55 ते 60च्या पल्ला गाठू शकतो स्पार्टन स्पोर्ट्स मनोज पाटीलचा संघ सांगे. जरूर पाहू शकाल या ठिकाणी 50चा जरूर आकडा त्याच्या डोळ्यासमोर असावा आणि त्या अनुषंगाने मात्र या षटकामध्ये खेळ करण्याचा ते प्रयत्न करतील व थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करतो. आय थिंक मनोज पाटील प्लेइंग 11 मध्ये आहे, परंतु ते अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले नाहीये. परंतु विकी सांगतात की काही कारणास्तव ते उपस्थित नाहीयेत. परंतु सुरुवात आविष्कारने ते चांगल्या प्रमाणे केली. पहिला चेंडू पाहिला तर आय थिंक डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे. 2 गडी बाद 38 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावलाचा वापर केलाय परफेक्टली टायमिंग. चेंडू गॅप मध्ये आहे. विनय पाटील एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर आज झेल होता आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. बॅट्समन पण प्रांजल सांगतो की लय झालं लय डॉट खेळलो मी, आता चौकार मारायची वेळ आहे. धावसंख्या पोचवली आहे प्रांजल या चौकाराने 42 वर. आणि आमचे सन्मान्य आधारस्तंभ स्पर्धेचे साईजी बजागे सुद्धा आलेले आहेत. पुनश्च आपलं हार्दिक स्वागत. ही त्यांची संकल्पना आहे, त्यांचं स्वप्न आहे, ही त्यांची स्पर्धा साकार असताना यावेळेला पुढे सरकले होते, पावलांचा वापर केला, परंतु ते गोलंदाजाने पाहिलं आणि चेंडूला बाहेर टाकलं.
जणू काय दूरवरून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, फक्त चॉप करायचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले प्रांजल. डॉट चेंडू निघाला, धावसंख्या 42वर. चांगली चेंडूची लाईन सध्या मात्र पाहतोय आविष्कार मेंटेन करतोय, कारण जरूर त्याच्या आगीच एक चौकार आला, परंतु लेन चांगले त्याप्रमाणे त्यांनी तिथे पीक केली आहे. हो, पाहू शकाल फुल टॉस त्यात गेला, कुठला पिल्ला डीप मध्ये नाहीये, किती वेगाने चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. धावसंख्या 46. सेकंड लास्ट डिलिव्हरी स्टेट टू द बॉलर आणि पंचानी बोट आकाशात केलेला आहे, कारण बॉलरच्या बोटचा स्पर्श लागला आणि नॉन स्ट्रायकाने जागा सोडली होती. अशा गोष्टी आपण प्रेक्षक पाहत असतो आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा. जेव्हा असे फलंदाज रनआउट होतात तेव्हा फारच तिथे अगदी निराशाजनक गोष्टी होत असतात. बघा, बॅट्समन बाद झाला, लकी विकेट प्राप्त झालाय, सांघिक यश प्राप्त झालं पीसी संघाला. धावसंख्या 46 असताना 46 विकी बाद, विकी मोगरे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या डावातील आणि पाहू शकाल सकाळी धावसंख्या 46 वरती स्थिर आहे. शेवटचा चेंडू सुद्धा मात्र फेस करेल प्रांजल पाटील. आविष्कार पुन्हा एकदा पाहू शकाल या ठिकाणी या चेंडूची लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे, डावे स्टिक सोडून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि सिंगल धाव तिथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली. 47 धावा धाफलक्यावरती आपण पाहत आहोत. जर या चेंडूवरती एखादा चौकार आला तर मात्र या ठिकाणी 50च्या पुढे आपल्याला आकडा पाहायला मिळू शकेल. षटकार आला तरी सुद्धा मात्र चांगल्या स्थितीमध्ये हा संघ मात्र पोहोचू शकेल, परंतु येणार का? प्रयत्न करतो प्रांजल पाटील, गॅपमधून चेंडू चालला एका टप्प्याच्या साह्यानं. जी आपण चर्चा सुरू ठेवली होती त्या चर्चेला आता मात्र उदाहरण हा उचलले कालच. येस, चांगला परफॉर्मन्स दिला आपण. तुम्ही पूर्णपणे कोणावरती निर्भर आहात की तुम्ही स्वतः सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊ शकता? आमची टीम सगळी चांगलीच खेळते, पण आमचा एक विनोद आहे तो विनोद बजागे तगडे सिक्सर्स मारतोय, हे सुद्धा आपण पाहिलंय. येस, मनाचा मोठेपणा आपण करू तो, कारण आपले पाहुणे आहेत शेवटी. समोरचा संघ आमने संघ, या संघावर तर 2 हात केले दिवाळीपासून. हो नक्की, त्यावेळी एक जिंकले आम्ही एक जिंकले. तुम्ही स्पेशली कोणत्या टेनिस क्रिकेटरला फॉलो करता आपल्या भिवंडी परिसरामध्ये? डीजे आवाज दे थोडासा. भावेश पवार. भावेश पवार, त्याचे तुला कोणते गुण भावतात? कुठले तुला गुण त्याला त्याच्या आवडतात स्पेशली? गुण तर आहे तो सगळाच चांगला आहे,
A1 प्लेअर आहे आपल्या इकडे. आणि प्रशांत, तुला कोणता क्रिकेट आवडतो? आपल्या टेनिस क्रिकेटचा आपला भिवंडी तालुक्यातील एक चांगला खेळाडू जो तुला खूप आवडतो, तू त्याला फॉलो करतो किंवा त्याच्या काही गोष्टी तुला आवडतात? तसं म्हणलं प्रथमेश ठाकरे. काय गुण त्याचे तुला आवडतात, भावतात? तो तेव्हा रिव्ह शॉट मारतो तेव्हा शिकायचे भरपूर चान्स असतात. ते शीट म्हणजे खूप मजा येतो बघायला. आणि किरोलीचं नियोजन जेव्हा जेव्हा असतं, तुम्हाला स्पेशालिटी काय जाणवते त्या किरोलीच्या स्पर्धेमध्ये? काही नाही, टुर्नामेंट चांगलीच असतं. यावर्षी बी चांगलीच आहे आणि खेळाची संधी दिली, धन्यवाद बोलतो. आणि तू सुद्धा हल्लीच्या काळामध्ये रन मशीन म्हणून ओळखला जातो अमने संघाकडून. तुझी स्पेशल तयारी काय टुर्नामेंटसाठी, या स्पर्धेसाठी? हे टुर्नामेंट आहे, आपलं स्पेशल तयारी काही नाही. असं नॉर्मल खेळ खेळायचं, आपलं 100% द्यायचं. आपण पाहिलं असेल की 86 धावापर्यंत मजल मारली गेली आधीच्या सामन्यामध्ये. म्हणजे ही खेळपट्टी अगदी बॉलरला आणि बॅटरला दोघांना पण अनुकूल आहे. तुझं टार्गेट काय असेल बॅटिंग करत असताना? तसं बॅटिंग करणं टार्गेट असेल 50-60. तर चेस होतात, बॅटिंग लाईन पीच आहे भरपूर. फलंदाजांना बी चान्स भेटतो, बॉलरला जरा या होतं. तर हे होते प्रशांत बजागे आणि हे किरोलीचे कॅप्टन ज्यांनी टॉस जिंकला. परंतु त्यांनी तो टॉस थंड पे तो सुपूर्द करतायत पाहुणे संघाला, म्हणजे आमने संघाला देत असताना हा मनाचा पोटे पण आपल्या किरोलीकरांचा. तर टॉस जिंकला सर्व किरोलीच्या कॅप्टनने, त्याने निर्णय घेतला बॉलिंग करण्याचा. जो आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील देर अँड कुमार अजय घरस सर. थँक्यू. धन्यवाद मनोज कारवे सर. प्रशांतने सांगितलं की एक्झॅक्टली ही खेळपट्टी फलंदाजासाठी नियंत्रण आहे. धावा होत आहेत आणि चेस सुद्धा मात्र या ठिकाणी होऊ शकतात. हॅलो 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 आणि पाहू शकाल या ठिकाणी लक्ष आहे 52 धावांचं. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र सलामी जोडी आपण पाहतो या गावदेवी विहाणा स्पोर्ट पीसी संघाची विजय पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर विनय पाटील. पहिल्या चेंडू चांगला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन तिथे मात्र आपण पाहत आहोत. सिंगल धाव तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती विजय पाटीलने मात्र पूर्ण केली आणि सिंगलने मात्र आपल्या धावाचा मात्र सिरगणेशा केला गेला. योगी व्यासपीठावर काही सन्मान आपण इकडे पार पाडणार आहोत. दरम्यान राम बजागे यांचं देखील आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय मारुती घरत यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल आणि त्यांच्या सन्मानासाठी हा षटकार अगदी व्यासपीठावर त्यांच्याच दिशेनं आलेला आहे. आमच्या पाहुण्यांना मानवंदना देणारा हा उत्तुंग षटकार. तर मारुतीजी घरत यांना आपण सन्मानित करूयात. विनोद बजागे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय पाहुण्यांना. पाहुण्यांचा यथोचित सन्मान. जे सावरीदेव चषक 2025च्या दरम्यान फटका चांगला होता, मात्र बिडॉपला चांगलं क्षेत्ररक्षण. तदनंतर योगीजी बजागे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी चेंडू त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान विनोद बजागे यांच्या शुभ हस्ते येथे पार पाडला जाते. आणि या दरम्यान नो बॉलचा इशारा, बीमर बॉल आणि त्याच्यावर चौकार देखील येतोय. 52 धावांचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे. पुढच्या सन्मान मूर्ती आहेत आमच्या सन्माननीय वसंतदादा पाटील, माजी पोलीस पाटील किरवली. ते देखील आज वेळेत वेळ काढून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या नवीन घराची पायाभरणी आजच झालेली आहे, त्याबद्दल अभिनंदन. आणि त्यांचा हा शुभ सन्मान, शाही सन्मान या व्यासपीठावर. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. जरूर पाहू शकाल या ठिकाणी आतापर्यंत 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आय थिंक पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर 3 धावाच्या पॅनल्टी आहेत त्या सुद्धा आपण ॲड करू. कारण 12वा खेळाडू मात्र आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नव्हता. स्पार्टन स्पोर्ट सांगे संघाचा. हो, काय फटका केलाय, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूला मात्र पाठवला लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लॉंग हँडलचा चांगली फलंदाजी करत होती, त्या अनुषंगाने मात्र या फटक्याची आवश्यकता होती का, परंतु प्रयत्न केला गेला, परंतु त्याच्यामध्ये अपयशी ठरलाय. या ठिकाणी सावतगावचे यंग अँड डॅशिंग विशाल पाटील यांचं देखील आगमन झाले. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या स्थिर आहे. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावांचा पाठलाग सुरू असताना विनय पाटील इज ऑन फायर. त्याच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार. काय फलंदाजी करतोय.
चांगला खवय्या मैदानामध्ये आहे आणि त्याच्या समोर जर तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट ठेवाल तर हेच होणार आहे. त्याच्यावर तो ताव मारणारच आहे. असाच हा बॉल होता, अगदी ओव्हरपिच होता, त्याच्या पुढ्यात पडलेला बॉल लॉंग ऑनला सहज क्लिअर करत असताना हा तिसरा षटकार येतोय या ओव्हरमधला. एक चौकार देखील टोकलाय विनय पाटीलनं. जबरदस्त तडाखेबंद खेळी साकारतोय. धावसंख्या बिनबाद 24 आणि पेनल्टीच्या 3 धावा देखील आता स्कोअरमध्ये ऍड होत आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय. 24 + 3 27 धावा फलकावर आहेत. टार्गेट 52 धावांचं आहे. टार्गेट चांगलं सेट करण्यात आलेलं आहे. विकीनं बॅटिंग देखील दमदार केली होती. सलगचे 4 षटकार ठोकले होते, परंतु ज्या धावा बनवल्या होत्या त्यांचं काही आता मोल आहे असं वाटत नाही. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी झालेली आहे, तब्बल 24 धावा खर्च केल्या. जरूर या ठिकाणी सावतगावचे युवा उद्योजक नवनाथजी पाटील यांचे बंधुराज विनोद पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. नेहमीच आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र नवनाथजी पाटील त्या स्पर्धेला चांगलं योगदान देत असतात. परंतु विनोद पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. 27 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेले आहेत. पण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 25 धाब्यांची गरज. आणि किरवलीचे जावई अनंताजी परटोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. विनंती करतोय आपल्याला, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरिता फक्त 25 धावांची आवश्यकता. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. इथे मिसफील्ड होते. पॉइंटला डीपमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. खरं तर सिंगलच घ्यायची होती. विनयला स्ट्रायकर एंडला आणायचं होतं, परंतु मिसफील्ड झाली आहे. त्याचा फायदा अखेर घेतलाय फलंदाजांनी. 2 धावा मिळत आहेत. विजयला 2 धावांनीची धावसंख्या 29. हो, पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या चेंडूची हाताळणी चेंडू पडल्यानंतर मात्र पाहिलं तर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र खाटा घेतला आणि सरळ विकेट किपर पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तुम्हाला चमत्कारी कामगिरी इथे करावं लागेल. कारण आय थिंक ही जोडी तुम्हाला आज तोडावी लागेल. जर तुम्ही ही जोडी तोडली नाही तर असं वाटतं की हा सामना लवकर फिनिश होतो की काय. सुरुवात दमदार केली फलंदाजांनी, पण यस, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये पलटवार होऊ शकतो आणि अशी चांगली गोलंदाजी जर सातत्याने केली गेली तर कदाचित हा सामना स्पार्टन सांगे संघ देखील जिंकू शकतोय. लेग बायचा इशारा. अक्षरशः फलंदाजाची भंबेरी उडवली होती या बॉलनं. या अगोदरचा बॉल देखील खूप चांगला पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी करतोय दीपेश. खास करून प्रत्येक चेंडूवर ते जे फिंगर रोल करतोय, कटर करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या 3 चेंडूचा विचार जर केला तर मात्र विजय पाटील त्याच्या अगेन्स्ट मात्र पूर्णपणे सासपडला गेला. 3 लिगल चेंडू त्याने आतापर्यंत हाताला गेले. 3 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु विनय पाटील ऑन ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय भरपूर दूर आणि लांबच लांब. 6 धावांसाठी षटकार. समाप्त होते. गडी बाद करता आला नाही, परंतु प्रभावी मारा केला दीपेशनं. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 36. आता 12 बॉल्समध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी विहाना गावदेवी स्पोर्ट्स पीसी संघाला. सावतगावचे अक्षय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती करतोय गणेश बजागे यांच्या वतीनं आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ आपण घेऊ नका. अजूनही पाहिलं तर पहिल्या फेरीतील एक सामना मात्र येणं शिल्लक आहे, परंतु विजयासाठी तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला 16 धावा इथे मात्र तुम्हाला रोखायचे आहेत. त्या रोखल्या जातील का आणि त्यासाठी तिसऱ्या षटकार आता सुरुवात करतोय गोलंदाज स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाच्या वतीनं. योगी सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही सामन्यामध्ये थोडीफार रंगत आपल्याला पाहायला मिळते आणि हे षटक मला असं वाटतंय की जर 5 ते 6 धावांचं जरी टाकलं गोलंदाजाने तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांवर प्रेशर पाहायला मिळेल.
पण तशी गोलंदाजी होईल का ते देखील पाहणं तेवढंच मनोरंजक ठरणार आहे. नवीन षटकाला सुरुवात, पहिला बॉल ओव्हर द विकेट. हलक्या हातानं फक्त टर्न केलाय. विजयला आपण बघतोय की त्याने सावध पवित्रा घेतलाय. तो फक्त विनयला स्ट्रायकर एंडला आणण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर त्याच्यामध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. फार मोठा मॅच विनर तो आहे. ते ओव्हर थ्रो झालाय. अखेर दुसरी धाव घ्यायची नव्हती तरी देखील पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेलेल्या आहेत. या अगोदर देखील पॉइंटला जेव्हा बॉल तटवला होता तिथे देखील मिसफील्ड झाली होती आणि त्यामुळेच 2 धावा मिळाल्या होत्या. एक एक धाव महत्वाची असते. लाख मोलाची ठरत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु त्याचं गांभीर्य दिसत नाहीये सांगे संघाच्या खेळाडूंना आणि त्यामुळेच धावा खर्च होत आहेत. आता समीकरण उरलं या मॅचमध्ये 11 चेंडू आणि 14 धावा. परंतु तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर चांगल्या लेंथवरती सध्या मारा करतोय गोलंदाज. चांगली लाईन सध्या तरी त्यांनी मात्र मेंटेन केलेली आहे. परंतु अशाच प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. सरळपणे लॉफ केला. इथे मात्र झेल होण्याची दाट शक्यता आहे. नाकारता येऊ शकणार नाहीये आणि अखेर लॉंग ऑफला झेल पकडला गेला आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी विजय पाटील. किरिलगावचे सन्माननीय शंकरजी जाधव यांचं इथे शुभागमन झालेला आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रोमहर्षकता निर्माण होत आहे सामन्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा फलकावर पाहायला मिळाल्या होत्या. मात्र मागच्या षटकापासून गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. मागचं षटक दीपेशनं खूप चांगलं टाकलं. फक्त 9 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या 3 बॉल्समध्ये फक्त 2च धावा गोलंदाजाने खर्च केल्यात आणि त्यामुळेच आता 9 बॉल्समध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 38. पहिला धक्का बसलाय विजयच्या रूपात. विनय अजूनही खेळपट्टीवर आहे आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवीतच असणार आहेत. खरं तर 2 मोठे फटके आले तर सामना पूर्णपणे समाप्त होताना देखील दिसू शकतोय. अशा प्रकारचं समीकरण आहे. 14 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळेच अजून टिच्चून मारा करावा लागणार आहे गोलंदाजांना. पण सामन्यामध्ये शिरकाव तर केलेला आहे स्पार्टन सांगे संघानं. हो निश्चितपणे आणि करावाच लागेल. जर तुम्हाला पहिल्या विजयाचा मात्र या ठिकाणी या नोंद करायची असेल स्पर्धेमध्ये तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कारण नॉकआउटची स्पर्धा आहे. तुम्ही जर एक सामना जर गमावला तर आय थिंक तुम्हाला स्पर्धा मात्र सोडावी लागेल. परंतु जर पुढे तुम्हाला वाटचाल जर करायची तर प्रत्येक विजय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि या षटकामध्ये एक मोठी विकेट्स प्राप्त केली गोलंदाजाने विजय पाटीलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आय थिंक साहिल आलाय. हा देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे साहिल. पण थोडंसं प्रेशर त्याच्यावर देखील असेल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल इनसाइड एज. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जातोय तोपर्यंत मिळते 1 धाव. चिकी सिंगल. खरं तर फटक्यामध्ये काही आत्मविश्वास नव्हता. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय बॅटर साहिल आणि आता स्ट्रायकिंग एंडला विनय पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून धमाकेदार फटके आपण बघितले. तब्बल 4 षटकार त्याने ठोकलेत. 1 चौकार देखील त्याने खेळलेला आहे आणि त्यामुळेच आता गोलंदाजावर देखील प्रेशर असू शकतंय. परंतु चांगली गोलंदाजी अंडर प्रेशर. 28 धावांवर खेळतोय विनय पाटील. संघाची धावसंख्या 39. टार्गेट आहे या मॅचमध्ये 52 धावांचं. 13 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी. हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. जर 2 चेंडूमध्ये जर जास्त धावा गोलंदाजाने खर्च केल्या नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला मजा येऊ शकेल. परंतु इथे विकेट्स धोक्यात होती. परंतु आपण पाहू शकाल चेंडू सरळ चालला अगदी या स्क्रीनच्या समोर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहू शकाल. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. धाब्यांची आवश्यकता आहे.
7 चेंडू 8 धावींची आवश्यकता आहे. यस 7 चेंडू आणि 8 धावा. चला स्पीडअप करायचं, जास्त वेळ खर्च करू नका. षटकातील शेवटचा बॉल. स्विंग अँड मिस, जस्ट अ वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड. चेंडूच्या लाईन मध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. हा अतिशय महत्वाचा डॉट बॉल ठरू शकतो या सामन्याच्या निकालामध्ये. आता षटक समाप्त होतंय. तिसरं, धावसंख्या 44. शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमला. जबरदस्त पलटवार इथे पाहतो आपण. तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत. आणि ज्या षटकाची नितांत आवश्यकता होती टीम स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या खेळ आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली गोलंदाज विकी मोगरेनं 24 धावा खर्च केल्या होत्या. पॅनलच्या 3 धावा पहिल्या म्हणजे या पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा तिथे मात्र पाहिल्या होत्या. चला स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघ आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. फलंदाजांना देखील विनंती असेल, आपण जास्त वेळ घालवू नका त्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये. चला लगेच खेळण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज तब्बल 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सध्या 4था सामना सुरू आहे. यानंतर देखील 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि यानंतर देखील एक मोठा सामना आपल्या समोर असणार आहे. कारण ऑर्गनायझिंग टीम ॲक्शनमध्ये असेल जय सावरीदेव किरवली, त्यांच्या विपक्ष योगेश 11 आमणे बी. हो जरूर. एका दिवसापूर्वी नुकतीच सावरदेव किरवली संघाने स्पर्धा जिंकली गेली आणि त्यांचं स्वप्न होतं की या चालू सीझनमध्ये आम्ही एखादी स्पर्धा जिंकावी. तो स्वप्न त्यांनी जरूर 2024ला पाहिलं आणि 2025मध्ये तो स्वप्न त्यांनी साकार केला. आणि या जरूर ते संघ खेळणार आहेत योगेश 11 आमने ब संघाच्या विरोधात. प्रणय घरत यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत प्रणय. 6 चेंडू 8 धावा. 18 बॉल्समध्ये 25 बनवायच्या होत्या, मात्र तेथून कमबॅक केलाय गोलंदाजांनी. दिपेशनं मार्ग दाखवला खऱ्या अर्थानं दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील टिच्चून मारा झालेला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. आणि आता तिसरं जे षटक आहे, अर्थात शेवटचं षटक जे डावाचं आहे मॅचचं आहे, त्यामध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनय. धुवाधार बॅटिंग तर केलेली आहे, परंतु सामना तो फिनिश करेल का? सांगे संघ आपल्याला शेवटची वॉर्निंग देण्यात येत आहे. खूप जास्त वेळ तुम्ही खर्च करत आहात. आणि आता आशिषला मात्र चांगली कोशिश करावी लागेल जरा सामना जिंकायचा असेल तर. कारण 6 मध्ये तुम्हाला 8 धावांचं इथे मात्र संरक्षण करायचं आहे. विनल पाटील आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पाहू शकाल शपलवर घेण्याचा प्रयत्न झाला गेला, परंतु पाहू शकाल चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. पहिल्या चेंडू अजय डॉट आलाय. म्हणजे मॅचमध्ये आता गरमागरमी वाढली गेली. 5 मध्ये आता 8 धाब्यांची गरज. खरं आहे, सामना गरम झालेला आहे. फलंदाज आता प्रेशर फील करतायत. विनय सारखा फलंदाज देखील थोडासा बुचकळ्यात पडताना दिसलाय. एस्टनच्या अगदी वरून बॉल निघून गेला होता. थोडंसं शफल केलं होतं त्याने खेळण्यासाठी. 5 चेंडू 8 धावा. चेसिंग कंपल्सरी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. येथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असू शकतोय. प्रयत्न तर केलाय आणि 2 धावा मिळतील देखील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. येथे फिल्डरकडून आणखी जास्त अपेक्षा होत्या गोलंदाजाला, परंतु फिल्डर भरपूर दूर देखील होता. 2 धावा येथे मिळत आहेत. एक धावेसाठी आता संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्पार्टन सांगे विरुद्ध विहाना गावदेवी पिसे असा चालू असलेला सामना. 4 चेंडू शिल्लक आहेत. पिसे टीमला अजूनही 6 धावांची आवश्यकता. परंतु एक महत्वाचे बाब जे पाहिले तर विनय पाटील स्ट्रायकिंग एंडला ही एक चांगली बाब आपण म्हणू शकतो या टीम पिसे संघासाठी. कारण विनय पाटील असा खेळाडू की एका चेंडूवरती सुद्धा हा सामना तो फिनिश तास पडतोय. बॅटची कडा चेंडू फाईनल कडे वेगाने चाललाय. रेस सुरू आहे आणि अखेर शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू थांबवलं गेलं आणि तदनंतर तिहेरीचा प्रयत्न मात्र फलंदाजाने केलेला आहे. 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. विनय पाटील चेंडूकडे पाहत राहिला आणि 3 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पाहू शकाल 49 आपण पाहत आहोत. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. कमालीचा रंगतोय हा सामना. रंगात आली आहे मॅच. रोमहर्षक मॅच. अटीतटीची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3च धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाच्या मनात दुविधा जरूर असते. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की असं समीकरण असताना गोलंदाजाची सरशी झालेली आहे. असा क्रिकेटचा खेळ आहे. वाटतं सोपं, पण ते बनवणं कठीण असतं. हो जरूर. षटकार चौकार माना मात्र पाहिलं तर एका फलंदाजासाठी जे सोपं असतं, परंतु सिंगल डबल धावा घेणं मात्र फार कठीण कार्य असतं. आणि इथे मात्र साहिलला चेंडूला टर्न केला, गॅप मधून पाठवलाय. 4 धावांसाठी मॅच फिनिश. आय थिंक षटकार होता आणि हा सामना जिंकला टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघानं. सो अभिनंदन टीम विजयदादा पाटील. अभिनंदन पीसे आणि हार्ड लक स्पार्टन स्पोर्ट्स सांगे.
मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्यांनी 52 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक नाबाद 37 धावा जोडल्या आणि तो खेळाडू आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा मिस्टर विनय पाटील. अजय करत आमच्यापासून रजा घेत असताना, कारण भरुडी या ठिकाणी जी स्पर्धा सुरू आहे देण्याची, त्या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. चला विनय पाटील या आपण, आणि जरूर आपण विनयला या स्पर्धेच्या माध्यमातून जे सामनावर पुरस्कार आहेत ते आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण वितरित किती करणार आहोत. एका सामनावीर पुरस्कारासाठी तब्बल 3 पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये देत आहोत. जी सुंदर ट्रॉफी आहे जी आम्हाला 21 प्रतिष्ठान अमनेपाडाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच सन्माननीय MD अर्थात मधुशेठ जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. भावेश गणेश बजागे यांच्या वतीने आम्हाला हेड कॅप आणि माजी सरपंच ग्रामपंचायत अमनेपाडाचे प्रदीप श्रीनिवास पाटील याचकडून आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. तिन्ही दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय किरुलगावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय वसंत पाटील आपल्यास विनंती करतोय की जी सुंदर ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करा. त्यानंतर सन्माननीय योगीजी बजागे आपल्यामध्ये आज आलेले आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हेड कॅप आपण वितरित करायचं आहे. आणि सावतगावचे युवा उद्योजक विनोद पाटील आपणास विनंती असेल, विशाल पाटील आपल्या शुभ हस्ते आपण शीतपेय इथे वितरित करू. आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आम्हाला विशाल पाटील आणि GR इन्फ्राचे प्रोप्रायटर सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये टॉवर फॅन लाभलेला आहे, कूलर लाभलेला आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशाल पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. चला हरकत